नमस्कार. तर मॅथ गुरुजी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घातांकांचे नियम. जर ए आणि बी या शून्यतर परिमेय संख्या एम एन हे पूर्णांक असतील तर पहिला प्रश्न विचारला एमचा घातांक एम गुणिले एचा घातांक एन. जेव्हा अशी सारखी संख्या असते तेव्हा आपण ती संख्येचा काय करतो, बेरीज करतो. एचा घातांक एम अधिक एन. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे एचा घातांक एम भागिले एचा घातांक एन. जेव्हा अशी सारखी संख्या असते आणि भागाकाराचं चिन्ह जेव्हा असतं तेव्हा नेहमी ती संख्येची घातांकामध्ये वजाबाकी होत असते. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला आहे एचा घातांक 1. जेव्हा अशी संख्या असते तेव्हा नेहमी त्याचं उत्तर हे जे दिलेले असते ए हे येतं. आता समजा 1 ही संख्याचा घातांक 1 असेल तर 1च येणार अशा पद्धतीने. त्यानंतर एचा घातांक 0. जेव्हा अशी संख्या असते तेव्हा नेहमी त्याचं उत्तर 1 येतं. समजा 1 ही संख्येचा घातांक 0 तरी त्याचं उत्तर काय येणार आहे, 1 येणार आहे. त्यानंतर एचा घातांक वजा एम. जेव्हा अशी संख्या असते तेव्हा 1 छेदमध्ये एचा घातांक एम असं लिहित असतो. त्यानंतर कंसमध्ये ए बीचा घातांक एम. अशी संख्या असते तेव्हा आपण नेहमी ती संख्येचा गुणाकार करत असतो. एचा घातांक एम गुणिले बीचा घातांक एम. त्यानंतर 7वा प्रश्न विचारला आहे ए अंशमध्ये आणि बी छेदमध्ये. त्यानंतर कंसमध्ये एम. जेव्हा अशी संख्या असते दोघं संख्यांचे काय आपण घातांक लिहिणार, एचा घातांक एम बीचा घातांक एम. त्यानंतर 8वा प्रश्न एचा घातांक एम. त्यानंतर कंसमध्ये एन. जेव्हा अशी संख्या असते तेव्हा दोघं संख्यांचे काय आपण एचा घातांक एम एन असं लिहित असतो. त्यानंतर 9वा प्रश्न ए कंसमध्ये ए छेद बी आणि घातांकामध्ये वजा एम. जेव्हा अशी संख्या असते तेव्हा जी छेदमध्ये संख्या असते ती अंशमध्ये जाते आणि अंशमध्ये संख्या असते ती छेदमध्ये येत असते आणि जो घातांकामध्ये आहे तो अधिकमध्ये येत असतो. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.